नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 मे 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहेत। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। एका भाषेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आज 66 वर्ष पूर्ण झाली। आज महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रप्रेम, प्रशासनाची शिस्त आणि नागरिकांचा सन्मान या सगळ्यांचं दर्शन घडलं। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि यानंतर विविध कार्यासाठी साक्षीने या दिवस साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावर दिमाखात ध्वजारोहण सोहळा पार पडला। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली। यानंतर पोलीस पथकाने भव्य संचलनातून तिरंग्याला मानवंदना दिली। यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र हे मान्यवर उपस्थित होते। परेड संचलनाचे निरीक्षण शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेत। परेड कमांडर म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि निरीक्षक श्रीधर गुडसुदरे यांनी परेडचे नेतृत्व केलेत। राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 18 काटोल कॅम्प अमरावती सह पथक नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री मनीष घोडेश्वर आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिकेत वाघ। राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 अमरावती सह पथक
नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री राजू भोयर, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री वैभव काळबांडे। शहरात कायदा सुव्यवस्था ठेवणारं अमरावती शहर पोलीस पथक, नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री विपुल ओलावळे, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री नितीन करंडे। अमरावती ग्रामीण पोलीस पथक, नेतृत्व प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री अमरलाल उईके, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती तेजल शिंदे। ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम, गुन्ह्याला प्रतिबंध घालण्याचं काम हे पथक प्रामुख्याने करतं। अमरावती शहर आणि ग्रामीण महिला पोलीस पथक, नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिता हुलावळे, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शरयू उबाळे। महिला विषयक गुन्हे हाताळण्याचं काम प्रामुख्याने हे पथक करतं। गृहरक्षक दल पुरुष पथक, प्लाटून कमांडर पलटण नायक श्री कपिल धवणे यांच्या नेतृत्वात, सुपर नंबरी सहायक सेक्शन लीडर श्री गणेश मंडले। शहर वाहतूक शाखा अमरावती शहराचे पथक, नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत पारधी, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सोनाली सोनवणे। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचं काम हे पथक करतं। गृहरक्षक दल महिला पथक, प्लाटून कमांडर श्रीमती सुपर नंबरी सार्जंट श्रीमती स्वाती शेंडे यांचे नेतृत्व। अमरावती शहर, अमरावती ग्रामीण आणि राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघमारे, पथक, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड डॉग लुसी मान्यवरांना मानवंदना देत आहेत। हँडलर प्रेमदास मोड आणि चालक पोलीस हवालदार सतीश बागळे। वस्तूंच्या वासावरून आरोपीचा शोध घेण्याचं काम हा डॉग लुसी करतो। क्यूआरटी अति शीघ्र जलद प्रतिसाद पथक, चालक पोलीस हवालदार अताउल्ला खान, नेतृत्व पोलीस शिपाई सचिन रामदास मोरे आणि मानवंदना पोलीस शिपाई दीपक आपसराम जायबाई। तामिनी पथक, महिला सुरक्षेसाठी नेतृत्व पोलीस हवालदार श्रीमती भाग्यशाली पवार, मानवंदना पूजा बनवे। तामिनी पथक वाहन चालक पोलीस हवालदार श्री प्रेम कुमार यादव, नेतृत्व पोलीस शिपाई संदीप आकोलकर आणि मानवंदना पोलीस शिपाई नंदिनी मरटे। डायल 112 तात्काळ मदत करणारे पथक, पोलीस आयुक्तालय अमरावती शहराचे पथक चालक अजय निस्तानी, नेतृत्व पोलीस शिपाई राजेश धावडे। ऊर्जा वाहन अश्रुधूत सेलचा वापर करून जमावाला पांगवण्याचं काम हे पथक करतं। चालक पोलीस हवालदार विनोद वानखडे, नेतृत्व कवायत शिक्षक पोलीस दिनेश बावनखडे। दंड नियंत्रण पथक बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचं काम हे पथक करतं। चालक पोलीस शिपाई सचिन मांडवे अमरावती शहर, नेतृत्व पोलीस हवालदार जांभेकर, मानवंदना पोलीस शिपाई अक्षित लाकडे। अमरावती महानगरपालिकेचं अग्निशामक वाहन, वाहन चालक फायक खान, मानवंदना सय्यद अनवर, योगेश ठाकरे, अमोल साळुंके। शहरातील आग नियंत्रित ठेवण्याचं काम हे अग्निशामक वाहन करतं। ॲम्ब्युलन्स 108
नागरिकांना तात्काळ मदत देण्याकरता सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका काम करते. चालक उदय किशन देशमुख आणि मानवंदना डॉक्टर पवन कुमार यादव. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गोल्डन ॲरो चाचणी परीक्षेत यश मिळवणाऱ्या श्रुतिका अवगड आणि उन्नती ओगले यांचा गौरव करण्यात आला. तर अक्षय पंत, फायरमन योगेश ठाकरे, सय्यद अनवर सय्यद अकबर आणि प्रीती ठाकरे यांना आपत्कालीन कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं. पोलीस आयुक्तालयातील दिनेश नेमाडे, अली सय्यद, विनोद चव्हाण आणि महिला कर्मचारी संगीता सिरसाम यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी दादा भुसे यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजनांची माहिती दिली. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज 66व्या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने आयोजित मुख्य समारंभात उपस्थित सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रसंग 1 मे 1960 रोजी मराठी अस्मिता असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीलाही लढ्याचा इतिहास आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे. या बलिदानातून महान अशा आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, पत्रकार आणि समस्त जनतेला शुभेच्छा देतो. राज्य शासनाने पारदर्शी आणि गतिमानतेचे धोरण स्वीकारलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबविण्यात येत आहे. प्रत्येक मंडळात वर्षातून 4 वेळा हे शिबिर राबविण्यात येणार आहे. या जमिनीवर 41 उपकेंद्रांसाठी विकेंद्रित सौर प्रकल्प उभारून 184 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झालेली आहे. राज्याने पुढाकार घेऊन नव्या शैक्षणिक धोरणानुसार कार्यवाही केलेली आहे. राज्य अभ्यासक्रमात CBSEच्या चांगल्या गोष्टींचा समावेश केलेला जाईल. जिल्हा वार्षिक योजना, मोफत गणवेश योजना, शालेय पोषण आहार, समावेशित शिक्षण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येत असून शाळा खोल्या बांधणे, दुरुस्ती करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच प्रयोगशाळा, डिजिटल शाळा करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती हुतात्म्यांच्या बलिदानातून झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा असे आवाहन मी या शुभ दिवस महाराष्ट्र दिनी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2,75,000 शेतकऱ्यांना 1,65,00,000 रुपयांचा लाभ मिळण्याची माहिती दिली. तसेच गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत 86 शेतकऱ्यांना 1,70,00,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दिन म्हणजे आपल्या अस्तित्वाचा, भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस. आज अमरावतीतही हा दिवस शिस्तबद्ध पद्धतीने, राष्ट्रभक्तीने आणि गौरवाने साजरा करण्यात आला. मातीतून उमटलेला महाराष्ट्र, संस्कृतीची शान असलेला महाराष्ट्र. आज 66व्या स्थापन दिवसाचा ऐतिहासिक सोहळा अमरावती महानगरपालिकेत साजरा करण्यात आला. शहराच्या हृदयात मनपा मुख्यालयात आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला मानवंदना देण्यात आली.
पण या सोहळ्याचं खरं सौंदर्य होतं सफाई कामगारांचा आणि अग्निशमन जवानांचा गौरव, ज्यांनी न बोलता न थांबता महाराष्ट्राची सेवा केली. ध्वज फडकला, गीत गायलं गेलं, परंतु या क्षणामागचं सत्य काय आहे? अमरावती महानगरपालिकेच्या अंगणात ज्या हातांनी स्वच्छता केली त्या हातांना आज गणवेश देऊन सन्मानित करण्यात आलं. कैलाश निंदाणे, जयश्री बागडे, नीतू हडाले आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी आज सन्मान घेतला. परंतु वर्षभर हे चेहरे समाजाच्या नजरेआड असतात. एकीकडे अग्निशमक दलातील अमोल साळुंके, श्रीकांत जवंजाळ, अतुल कपिले, योगेश ठाकरे यांचा सत्कार झाला, कारण त्यांनी जिल्हा शोध व बचाव पथकांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेत. परंतु त्यांच्या कुटुंबांनी कितीदा जीव मुठीत धरला हे कोण विचारतं? अमरावतीतील अॅकोस्टिक अकॅडमीच्या मुलांनी महाराष्ट्र गीत सादर केलं, परंतु महाराष्ट्र गातोय, रडतोय की झगडतोय हा प्रश्न अजून उभाच आहे. आयुक्त कलंत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले, परंतु या चष्म्यातून पाहिलं जाणारं भविष्य किती स्पष्ट आहे हे वेळच दाखवेल. मनपाच्या मराठी शाळेच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केलंय, परंतु शिक्षणाचं बँड वाजणार नाही ना याची काळजी घ्यायची वेळ आली आहे. महाराष्ट्र दिन साजरा झाला, परंतु महाराष्ट्र अजूनही असंख्य गुंत्यात अडकलेला आहे आणि अशा सन्मान कार्यक्रमातून कधी कधी तो आवाज बाहेर येतो. 66व्या महाराष्ट्र दिन आज आपण साजरा करतोय महाराष्ट्रामध्ये. त्यानिमित्त अमरावती शहरातील सर्व सन्माननीय नागरिक, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर अमरावती महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. 66वा आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय. या महाराष्ट्र दिनाच्या शासनाकडनं असलेल्या अपेक्षा
शासनाकडनं विविध विभागांकडनं असलेल्या अपेक्षा निश्चितच आपण त्याचा संकल्प घेण्याची आजचा दिवस आहे की ज्या दिवशी आपण महाराष्ट्र दिनी अमरावती शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देऊ, लोकांच्या सेवा चांगल्या कशा तऱ्हेने देऊ, ह्या दृष्टीने आपण निश्चितच सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण पुढील वाटचाल केली पाहिजे आणि त्याकरता आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत. पुनश्च मी 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आजचा महाराष्ट्र दिन हा केवळ एक औपचारिक सोहळा नव्हता, तर तो होता एक अंतर्मुख करणारा आरसा, जिथं आयुक्तांनी हात जोडले, गीतांनी भावना व्यक्त केल्यात आणि कामगारांना सन्मान करण्यात आला. पण खरी जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे की महाराष्ट्र केवळ शब्दानच नव्हे तर कृतीनेही महान होऊ दे. आज 1 मे हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आहे कामगाराच्या घामाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या जिद्दीचा सन्मान करण्याचा. पण याच कटू सत्य आहेत. जिथे शासकीय कार्यालय बंद आहेत, कर्मचाऱ्यांना सुट्ट्या आनंद आहेत, तिथे आपण त्यांचा सन्मान करतो. तेच कामगार रस्त्यावर भटकत आहेत एका दिवसाच्या मजुरीच्या शोधात. आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत गांधी चौकात, जिथे आशा आणि उपासमार यांचा सामना होतो आणि कामगार दिन हा फक्त आणखी एक संघर्षाचा दिवस बनतो. आम्ही तुमच्यासोबत उलगडणार आहोत त्या कहाण्या आणि सांगितल्या जाण्याची गरज आहेत. 1 मे 2025 हा दिवस इतिहासात कामगार वर्गाच्या सन्मानासाठी कोरला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कर्मचारी आज सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या पगारात कोणतीही कपात नाही. त्यांच्या घरात विश्रांतीचा सुखद माहोल आहे. परंतु गांधी चौकातील कामगारांसाठी असा कोणताही सुखद क्षण नाही. आपलं अमोल वराडे. अच्छा, कोणतं काम करता आपण? काम कोणतं करता? गवंडी काम. म्हणजे आता कामाला झाले? कामाला झालं. आज तर कामगार दिन आहे. काही सुट्टी वगैरे घेतली नाही? नाही करत लागते काम. हा, जेव्हा जाऊ तर तेव्हा खाऊ. आमच्या पोटाचा सवाल आहे. अच्छा. इथे हवेत आहे फक्त अनिश्चितीचे ओझे आहेत. रोज सकाळी शेकडो कामगार, मिस्त्री, सुतार, दिहाडी मजूर या चौकात जमतात. हातात जेवणाचा डब्बा, मनात काम मिळण्याची आशा. परंतु ही आशा किती नाजूक आहे हे इथे येणाऱ्या प्रत्येक कामगाराला ठाऊक आहे. हे चांगलं नाही वाटत. माझं नाव चरण दहीकर. अच्छा, कुठं राहता आपण? मी राहतो साईनगर अकोली. कोणतं काम करते? हे गवंडी काम करतो सर. बरं, आज तर कामगार दिन आहे. आता घर करतो तर लागणं जायला 5-6 जण खाण्यावाले आहे. हां, त्याच्यासाठी करावं लागतं सर. तरी पण आपला आज दिवस आहे. आता आज सुट्टी घ्यायला पाहिजे होती. काय सुट्टी नाही साहेब. आता हेच भेटते कशी 500-600 रुपये मजूर माणूस आहे. हां, कॅमेरा एका वृद्ध कामगारावर स्थिरावतो आणि त्याचे कष्टाळलेले हात गुडघ्यावर ठेवलेले. 65 वर्षांचे रामचंद्र, एक मिस्त्री, गेली अनेक वर्ष इथे येतात. त्यांच्या डोळ्यात अजूनही कामाची आस आहे. सुरेश पेटकर. कुठं राहता आपण? हे पार्वती नगर 3. वय किती असेल आपलं? 62. अच्छा, कोणतं काम करता मग? हे मिस्त्री काम. वय जास्त झालं तरी आपण मिस्त्री काम करताय? हा, जे लागलं ते जातो करायला. हां, नाही तर मग खालचं काम करतो. हां. पण आज तर कामगार दिन आहे. हा, माहीत आहे ना? हा. तरी पण कामाला आले आपण. नाही कामाला नाही आलो. असं समजा लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर हा कामाला तर याच लागेल. परंतु शरीर थकत चाललं आहे. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. ते सांगतात, एक दिवस काम नाही मिळालं तर सरकार आम्हाला काय देणार? मोहम्मद सलीम है. आज का कामगार दिन है, लेकिन काम बिल्कुल नहीं है. एक हफ्ते में 2 दिन काम पर जा रहे हैं, 5 दिन बैठ रहे हैं. कैसा बाल बच्चों को पालना, कैसा करना, कुछ समझ में नहीं आ रहा है. कितने साल से काम करते हो आप? काम मैं बचपन से करता हूँ. अच्छा, बचपन से मिस्त्री काम करता हूँ. मेरा सब विश्राम कार्ड वगैरह सब बना है, कार्ड बने हैं. बीच में कंपनी में था, नागपुर फोनिक्स इंजीनियरिंग में था मैं. और वहाँ भी का पैसा पानी बराबर मिलता नहीं है, तो कंपनी छोड़ के आना पड़ता है. दूरी पर काम पड़ जाते तो वहाँ भी तकलीफ उठाना पड़ता है, पैसा पानी नहीं मिलता. तो हिसाब से आज हमारा कामगार डे है. परेशानी बहुत है. कंटिन्यू काम नहीं है, गवर्नमेंट काम भी नहीं है, कुछ काम खुल नहीं रहे. महाराष्ट्र
और इधर महाराष्ट्र के कुछ बाहर से लेकर आ जाते हैं, इधर के लोग तो फिर खाली घूमते हैं सस्ते में, ठेकेदार लोग ये लोग कोड़कू लोग लाते बालाघाट के इधर उधर के, ऐसा प्रॉब्लेम है बाकी। सलीम एक तरुण मजूर म्हणतो, लहानपणापासूनच काम करतो. कधी एक दिवस काम मिळतं, बाकी वेळ रिकामा. आपण सुद्धा कामाला आले. हो, आज तर कामगार दिन आहे ना, काही सुट्टी घ्यायला पाहिजे. कामगार दिन आहे, पण 2 दिवस मला मजुरी मिळाली नाही, याच्यानं वापस गेलो तुम्ही. याच्यानं आज आलो. 3 मुली आहे मला. हां, एक लक्ष चार जणांचा जीव एकट्याला पोचायचा आहे. त्याच्यानं मला आता काम करावंच लागेल ना. कामगार दिन असला तरी आमच्यासाठी काम नाही. या कामगारांना सुट्टी हा शब्दच परका आहे. घरात खाणारी अनेक तोंडे आणि पोटाची खडगी भरण्याची जबाबदारी, यामुळे कामगार दिनाचा सण त्यांच्यासाठी फक्त एक नाव आहे. ज्या कामगारांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो त्यांना मात्र ना सुट्टी ना सन्मान. हीच आहे या राज्याची खरी शोकांतिका. मेरा नाम है मोहम्मद नईम. मोहम्मद भाई आप मिस्त्री हो? हाँ, मिस्त्री है, कारीगर है. अच्छा, काम धंधे नहीं है, बेरोजगारी नहीं है, पेट में खाना नहीं है, क्या करना बताओ. खाली पीली घूम रहा है, नौकरी पानी नहीं है, कुछ नहीं है हम लोगों को. धंधे पानी ठंडे है, अब करना तो क्या करना. तो आज तो कामगार दिन है, आपका दिन है. आज तो हमारा काम का दिन है. क्या बैठे रहे हम काम क्या से, काम ही नहीं आ रहे तो क्या करें. अब बताओ तुम्ही. 1 मे हा दिवस आपल्याला आपल्या कामगाराचे योगदान स्मरण करून देतो, पण तोच दिवस आपल्याला त्यांच्या वेदनांची आठवणही करून देतो. गांधी चौकात हे चित्र आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं. खरंच आपण आपल्या कामगारांचा सन्मान करतो का? त्यांच्या मेहनतीवर आपली शहरे उभी आहेत, त्यांना आपण खरंच न्याय देऊ शकतो का? या प्रश्नाचा विचार करा आणि उद्याचा दिवस अधिक चांगला बनवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा. कामगार दिनीच एका ठिकाणी धरले गेले आमरण उपोषण, एक लांबलेला संघर्ष आणि मोठा प्रश्नचिन्ह. अमरावती शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी बसलेल्या उपोषणाने प्रशासनाच्या कानावर धक्का दिला आहे. सुरक्षा रक्षक मंडळाच्या 14 महिन्यांच्या संघर्षाच्या कथेने आज एक वेगळं वळण घेतलं आहे. अमरावती शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेलं बेमुदत आमरण उपोषण हे एक तणावाचं आणि निराशेचं दृश्य बनलं आहे. सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्यांची गळ घालणारी ही वेळ त्यांच्या दर महिन्याच्या संघर्षाची परिणती आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या निराकरणासाठी 4 दिवसांपूर्वी उचललेलं हताश पाऊल, त्यातही त्यांचा आक्रोश, त्यांचे प्रश्न अजूनही प्रशासनाच्या कानावर पोहोचले नाहीत. अकोला येथील सुरक्षा रक्षकांचा मोठा सहभाग आणि त्यातील एका नेत्याच्या आत्महत्येची घटना आंदोलनाला नवीन वळण देते. माझ्या मागण्या पूर्ण होणार का? आम्हाला योग्य मानधन हवंय, सन्मान हवंय, योग्य नियुक्ती हवीय, असे सांगत आंदोलन करणारे कर्मचाऱ्यांची बळ वाढतच आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कानावरून ही घटना एक गंभीर चेतावणीची ठरते. कामगार दिनाचं महत्व असताना प्रशासनाने 100 वेळा हसवलेलं आणि त्यांचं धैर्य चुकवलेलं कामगारांना न्याय देणं हे किती महत्वाचं आहे. या संघर्षात एक प्रश्न नेहमीच उभा आहे, कधी आणि कसा हा संघर्ष संपेल आणि कामगारांच्या समस्या त्यांच्या दूरगामी परिणामांसह प्रशासनांपर्यंत पोहोचतील का? आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनाच्या दिवशीच आपण कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे, बेमुदत आंदोलन केलेलं आहे. काय मागणी आहेत? आमचं जी 1.5 वर्षापासून प्रस्ताव पेंडिंग होता त्या पत्रावर गांभीर्याने घेऊन आम्हाला ते लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी. कारण आमचा जो विषय आहे तो जुलै महिन्यापर्यंत तो कंप्लीट झालेला होता, पण सदर मंडळात अध्यक्ष नसल्यामुळे तो प्रस्ताव त्यांनी आज करू उद्या करू, अध्यक्ष नाही आहे. पण आता अध्यक्ष असल्यानंतरही सुद्धा तो प्रस्ताव हे दिरंगाई करत आहे. आमची एकच मागणी आहे की तात्काळ आम्हाला नियुक्तीपत्र देण्यात यावं आणि रुजवावं, म्हणजे जेणेकरून आमचा समोरचा जो विषय तो मोकळा होऊन जाईल. म्हणजे कोणत्या कार्यालयात काम करणार आपण? आम्ही जलसंपदामध्ये करतो, म्हणजे सुरक्षा रक्षक. समस्या काय? 14 महिने काय झाले? आमचं नियुक्ती लेटरच निघायचं आहे. अच्छा, 14 महिन्यापासून. हो. वेतन मग? वेतन काहीच नाही आहे. काहीच नाही. स्वतःच्या स्वखर्चातून करतो. म्हणजे कामगार दिवस आहे आणि जो कामगारावर जो होणारा अत्याचार आहे
हा एक प्रकारचा अत्याचारच म्हणावा लागेल की आज आपल्याला कामगार दिवस असून सुद्धा आपल्याला त्या दिवशी उपोषण मांडावं लागतं आणि ही खरोखर लाजीरवाणी बाब आहे. या विषयावर समजा कामगार मंत्र्यांनी सुद्धा थोडं लक्ष देऊन आणि आमच्या ज्या समस्या आहे त्या त्यांनी मार्गी लावाव्या आणि मंडळांनी सुद्धा गांभीर्याने घ्यायची खूप आवश्यकता. कामगार दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन काय संघर्ष उचलता येतो याचा ठळक उलगडा. यांच्या संघर्षात कधी प्रशासकीय दुर्लक्षाचा अंत होईल आणि कधी सन्मानाने हे सुरक्षा रक्षक स्वीकारले जातील. सुरक्षा रक्षकांची गायन आणि त्यांची लढाई एका मुद्द्यावर आपल्याला एक साथ येणं किती महत्वाचं आहे. बँकेच्या दरवाजात लोकांच्या सेवा पोहोचवणाऱ्या बँक मित्रांचं आज एक नवे रूप दिसले. अन्यायाविरोधात पेटून उठलेले रूप. कामांचा भार वाढतोय, जबाबदाऱ्या वाढतोय, पण हक्क कुठेच नाहीत. याच अन्यायाविरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इरविन, अमरावती येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. मागण्या अनेक आणि इशारा ठाम. नाही दिल्या तर हक्क तर होईल उग्र आंदोलन. बघा ही सविस्तर माहिती. सर्व सरकारी बँकांमध्ये ग्राहक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी बँकिंग करस्पॉन्डन्स म्हणजेच BC पॉइंटवर नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु या BC पॉइंटवरच्या माध्यमातून बँक मित्रांवर अन्याय होत आहे अशी जोरदार तक्रार महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनने केली आहे. बँक आणि बँक मित्र यामधील मध्यस्थी BC पॉइंटवर हटविण्यात यावा. बँक मित्रांना किमान मेहनता आणि वाजवी दराने कमिशन मिळावे. बँक मित्रांना निश्चय सेवा लागू करून सेवेत सुरक्षितता, PF, ग्रॅज्युएटी व पेन्शन लागू करावी. मशीन, वाहन खर्च, डेटा, जागा भाडे यांची भरपाई करण्यात यावी. मेडिकल हॉस्पिटल खर्चांची परतफेड करण्यात यावी. या सर्व मागण्यांकरिता 1 मेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेने ठाम इशारा दिला आहे की जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. आजकाल सर्व शासकीय बँकेद्वारे वाढती गर्दी आणि कामाचा व्याप पाहता त्यांचं काम सुरळीत होण्यासाठी बँक BC पॉइंटर म्हणून सर्व बँकांनी नेमणूक केलेली आहे. परंतु हे जे BC पॉइंटर नेमणूक केलेले आहे हे मध्यस्थी मार्फत केलेले आहे आणि पूर्वी याचं जे मिळणारं कमिशन होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं, परंतु आता दिवसेंदिवस कमिशन सुद्धा कमी प्रमाणात येत आहे आणि ज्या मध्यस्थीने हे BC पॉइंटर अपॉइंटमेंट केले ते विनाकारण अर्ध कमिशन खात आहे. तर या आमच्या सर्व धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची अशी प्रमुख मागणी आहे की हे जे कमिशन जे आमचं कमी आहे ते कमिशन वाढून देण्यात यावं आणि थेट बँकेनं आम्हाला BC पॉइंटर म्हणून नियुक्त करावं. यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जसं बँक कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची सेवा असेल, सुरक्षितता असेल, PF असेल, त्याचा वाहन खर्च डाटा या सर्व या बँक मित्रांना देण्यात यावं. या संदर्भात आज सर्व महाराष्ट्रभर आमचे संस्थापक अध्यक्ष तुळजापूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. काय सांगाल तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर समोरचं पाऊल काय राहणार? अन्यथा आता आमचा गांधीजीच्या मार्गाने जरी हे उपोषण असलं परंतु आम्ही जसं गांधीजीचं तत्व मानणार आहोत तसं सुभाषचंद्र बोस यांचं रक्त सुद्धा आमच्या अंगात आहे. जर हा एकट्यानं न्यायानं समस्यानं जर हा मार्ग निघाला नाही तर आम्ही संघर्ष करून रस्त्यावर उतरू आणि आम्ही सरकारला या मागण्या मान्य करायला लावू. आज बँक मित्रांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन आवाज उठविला आहे आणि तो आवाज थांबणार नाहीत. मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील टप्प्यात सरकारसाठी ही गोष्ट डोकेदुखी ठरू शकते. जागतिक कामगार दिन कामगारांच्या संघर्षाची, हक्काची आणि सन्मानाची आठवण करून देणारा दिवस. आणि या दिवशी बडनेरा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वाभिमानी विचारधारेच्या प्रमुख नेतृत्वाच्या उपस्थितीत कामगाराप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस साजरा करण्यात आला. 1 मे जागतिक कामगार दिनानिमित्त बडनेरा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई शाखा बडनेरा यांच्यातर्फे एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा यांनी भूषवलेत. प्रमुख अतिथी म्हणून गणेश गायकवाड, अजय जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर, अमोल कोरडे, अमोल इंगडे, विजयाताई घोडेस्वार, प्रशांत वानखडे, वंदना जामेणकर, अंकुश खोब्रागडे आणि अमोल अवघड यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पणाने झाली आहे. त्यानंतर सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील राणा यांनी मनोगत व्यक्त करत
कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते गणेशदास गायकवाड यांनी कामगारांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमासाठी विशेषतः स्वाभिमानी कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी पुढाकार घेतला होता. कामगारांच्या मुलांना क्रिकेट किट, बॅट बॉल यांचे वाटपही या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी केलेत. या कार्यक्रमाला शेकडो महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा दिवस शिकोगाच्या ऐतिहासिक कामगार चळवळीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. समाजवादी, साम्यवादी व अराजकतावादी विचारधारांनी जो जगभर मान्यता दिलेला दिवस आहे. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि कामगार दिनानिमित्त आपल्या सर्वांना मंचावर उपस्थित आपले युवासन पाटील प्रवक्ता शहराचे सरअध्यक्ष अजित जयस्वाल, मोठा शहराचे आणि हर काम असं कामगार करतात असे आपले विलासभाऊ वाडेकर, प्रदेश कामगार युनियनचे अध्यक्ष पाटील, असे विलासभाऊ वाडेकर आणि सगळे सहकारी श्रीरामपूर व समस्त या ठिकाणी उपस्थित त्यांच्या युनियनचे सर्व पदाधिकारी आणि आता नवीन आणि आता पुरुष वर्ग काम करत आहेत. आता महिलांना बी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार साहेबांच्या पाठपुरावा आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी एक महिला जी नृत्य केली आहे अशा आमच्या यांना पण खूप शुभेच्छा येतो की जसं विलासभाऊ पुरुषामध्ये आणि कामगारामध्ये जे आपलं सर्वांना न्याय द्यायचं काम करते, आता महिलांना पण एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे. ते महिलांना पण चांगला न्याय देतील त्या कामगारांना सर्वांना शुभेच्छा. आणि आपण जे आमदार साहेबांकडे काही ज्या तक्रारी गेल्या असतील आणि जे आपलं साहित्य मिळालं नाही, परंतु आता विलासभाऊ आपल्या जामनेकर त्यांच्या माध्यमातून आपल्याला लगेच थोड्या वेळा काही काळात आपल्याला लवकरात लवकर आपलं सर्व जे काही वस्तू आपण अर्ज केलेले आहे ते पूर्ण द्यायचं काम हे युवासन पार्टीतर्फे विलासभाऊ वाडेकर आणि जामनेकर या माध्यमातून करतील या ठिकाणी आपण सांगू इच्छितो. आणि निश्चितच कामगार हा रचेता आहे, कारण की सृष्टी जगावर जे काही सौंदर्य बनलेलं आहे ते कामगाराच्या माध्यमातून बनलेलं आहे. त्यामुळे ह्या दिनानिमित्त आणि महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या पूर्ण कामगार युनियनला या ठिकाणी ते चांगलं काम करायचं आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण काम करतोय ते चांगलं काम आणि लोकांपर्यंत कामगारापर्यंत त्यांचा जो अधिकार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे युवा स्वाभिमानी कामगार युनियन करते त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि निश्चितच आपल्या येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या पूर्ण इच्छा आणि पूर्ण माहिती आपल्याला संपूर्ण माहिती हे युवा स्वाभिमानी कामगार निमित्त मिळेल हे आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. पुनश्च आपल्याला एकमेकांच्या शुभेच्छा देऊ. कामगार दिनाच्या शुभेच्छा. कामगार दिन म्हणजे फक्त एक सण नव्हे तर संघर्षाची आठवण. आणि बडनेरा येथे साजरा झालेल्या या कार्यक्रमाने दाखवून दिलं की कामगारांना सन्मान करणं म्हणजे आपल्या समाजाचा पाया सशक्त करणं. सिटी न्यूजच्या वतीने सर्व कामगारांना मानाचा मुजरा आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. देशात जातीय जनगणना लागू करण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली असून जनगणना, सावकारी कर्ज, पीक विमा आणि पाकिस्तान सारख्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत दिली आहे. त्यांच्या मते जनगणना हे एक प्रभावी साधन असून त्यातून सामाजिक समतेचा मार्ग मोकळा होतो. आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. या जनगणनेच्या माध्यमातून सर्व गोष्टी
मजा येतील आणि त्या आकडेवारीनुसार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं की न्याय देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. असं जर झालेलं असेल तर ते निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे. जे सावकारी कायद्यानुसार चुकीचं काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर पण मिळवण्यासाठी फक्त 500 रुपये आकारले. नाही, मी कोणी घेऊ शकते? जे सावकारी कर्जाचा व्यवहार करत असतील त्यांच्यावर कारवाई केली. शेतकऱ्यांच्या नावाने अनेक गैरव्यवहार इतर चुकीच्या लोकांनी केलेले आहेत. अगदी एनए प्लॉट असेल, गावठाण जमीन असेल, खरं म्हणजे या चुकीच्या लोकांमुळे या चांगल्या योजनेला त्या ठिकाणी गालबोट लागलेलं आहे. आता नवीन जी योजना आणलेली आहे ती पण शेतकऱ्यांच्या हिताचीच आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजना त्याचा टप्पा 2 मध्ये अनेक जिल्ह्यांचा अनेक गावांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या योजनेला मोठ्या प्रमाणात मागणी सर्व महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांकडनं आहे आणि म्हणून माननीय कृषी मंत्री महोदयांनी त्याही उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जातीय न्याय, शेतकऱ्यांचे हक्क, सरकारची योजना आणि देशाची सुरक्षा या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया देत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत आपली भूमिका मांडली. पुढील अपडेट आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अचलपूर तालुक्यात आज देशभक्तीचा आणि श्रमिकांना उत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. उपविभागीय कार्यालयापासून बाजार समिती, नगर परिषद, शाळा, महाविद्यालयापर्यंत संपूर्ण तालुका तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमात न्यायला दिसला. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने अचलपूर तालुक्यात विविध शासकीय आणि सामाजिक ठिकाणी झेंडावंदन कार्यक्रम पार पडलेत. अचलपूर उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या देशभक्तीपर गीताच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रभारी तहसीलदार मणवे, नवे तहसीलदार अक्षय मांडवे, परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्की, अचलपूरचे ठाणेदार मेहत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती प्रतिभा ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, नगर परिषद व शासकीय कार्यालयांमध्ये देखील झेंडावंदन करण्यात आले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्र आल्याने उत्साह द्विगुणित झालेला दिसला. महाराष्ट्र दिनाच्या सर्व शेतकरी बंधू, अडते बंधू, व्यापारी बंधू यांना सर्व कास्तकार बंधू यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व अडते व्यापारी, हमाल मापारी बांधवांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. परतवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना, सर्व कामगारांना कामगार दिनाच्या तसेच सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी वासंती राजूरकर, भारावी कला अकादमी याची मी उपाध्यक्ष आहे आणि मी अर्थातच कलेमधून, संस्काराचं किंवा कलेमधून जे आपण इतिहासामध्ये पण बघितलेले आहे, पहिलेपासून स्वातंत्र्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा सांस्कृतिकचाच होता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक असो, याच्यामधून सांस्कारिक किंवा इतिहास घडवण्यासाठी फार मोठं प्रबोधन ह्या संस्कृतीमधून म्हणजे या नाटक, नृत्य, संगीत या विविध कला क्षेत्रातूनच होत आलेले, याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि त्या संबंधीच मी आपलं सांस्कृतिक याच्यामध्ये काहीतरी मी खारीचा वाटा हा देत आहे आणि देत राहील. कलेची सेवा मी करते आहे. याच्यातून संस्काराचं प्रबोधन आणि आपल्या सांस्कृतिकली जडणघडण याच्यामध्ये मी काहीतरी माझा वाटा देत आहे. याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आणि या 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना देऊ इच्छिते. या महाराष्ट्र दिनानिमित्त
सर्व महाराष्ट्रीय नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. शासनाचा जो 100 दिवसाचा जो कार्यक्रम राबवत आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, तो उपक्रम चांदूर बाजारमध्ये कसा सुरू आहे? चांदूर बाजार अचलपूरमध्ये अचलपूर तालुक्यामध्ये आताच एका महिन्यामध्ये हे समाधान शिबिर घेण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरामध्ये बरेच सर्वसामान्य नागरिकांना उत्पन्नात आपले वाटप, साखळीत आपले वाटप, तसेच पुरवठा विभागाअंतर्गत ज्या काही शासकीय योजना आहे त्या अंतर्गत सर्व नागरिकांना शिधापत्रिका, तसेच इतरही कार्यालयांचे अधिकारी वर्ग त्यांचे विभाग एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. अचलपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या, त्याचप्रमाणे कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्र दिन म्हणजे एकतेचा, श्रमाचा आणि अभिमानाचा दिवस. अचलपूर तालुक्याने आज या दिवसाचं महत्त्व अधोरेखित केलं. ध्वजाला दिलेली मानवंदना आणि उपस्थितांनी लावलेली उपस्थिती या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरल्या. धारणी तालुक्यातील 2 पाटबंधारे कार्यालय, पण अधिकारी वर्षातून फक्त 3 वेळाच दिसतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. हे कार्यालय आहे की सरकारी सणांचा थांब. आदिवासी, शेतकरी, गरजूंना न्याय कुठे मिळणार? ही आहे सिटी न्यूजची विशेष पाहणी. आमचे प्रतिनिधी संदीप राऊत यांच्या खास रिपोर्टमध्ये पाहूया मेळघाटातील खऱ्याखुऱ्या विकासाचा पर्दाफाश. मेळघाट म्हणजेच आदिवासी बहुल भाग. पाटबंधारे योजनांपासून सिंचन सुविधांपर्यंत सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असावा असा धारणी तालुका. मात्र येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची सिंचन व्यवस्थापन शाखा धारणी आणि उपविभागीय अभियंता लहान पाटबंधारे उपविभागीय धारणी ही 2 कार्यालय आहेत. परंतु वर्षभर उघडं असलेले हे कार्यालय फारच दुर्मिळ दृश्य आहे. वर्षातून केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशीच अधिकारी या कार्यालयात येतात. उरलेले 362 दिवस तर कार्यालय बंद, कर्मचारी अनुपस्थित, अधिकारी कुठे आहेत हे कुणालाच ठाऊक नाही. शेतकरी, आदिवासी बांधव सिंचनाच्या कामासाठी, तक्रारींसाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी या कार्यालयात पोहोचले तरी त्यांना दिसतो फक्त कुलूप बंद दरवाजा. ना कोणती नोटीस, ना कोणती माहिती, फक्त आणि फक्त टाळ. सरकारी योजनांची अंमलबजावणी कशी होणार? सिंचन प्रकल्पांचा लाभ मेळघाटातील जनतेपर्यंत कधी आणि कसा पोहोचणार? दरवर्षी कोट्यवधींच्या निधीतून पाटबंधारे प्रकल्पांची घोषणा होते, परंतु अधिकारी जर कार्यालयातच नसतील तर यंत्रणा फक्त कागदावरच असणार का? एकीकडे जिल्हा मुख्यालयातील कार्यालय वातानुकूलित आणि आरामदायक आहेत, पण दुसरीकडे मेळघाटातील कार्यालय फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहेत. आदिवासींना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी कार्यालयाचे कुलूप ठोठवावे लागत आहेत. दुर्दैव नाही का हा प्रश्न आहे शासनाला. केवळ शासकीय उत्सवांना घडणाऱ्या कार्यालयाची जबाबदारी कोण घेणार? सिटी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट आपण वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत. देयक नाही तर भीक तरी द्या. तिवसा पंचायत समितीवर कामगारांचा संताप उसळला आणि त्यांनी हातात वाट्या घेत युवक काँग्रेस सोबत भीक मागो आंदोलन केलं. कामगार दिनीच कामगारांच्या हक्कासाठी ही हाक, ही ओरड प्रशासनाचे कान उघडतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल. शेतकरी शेतमजुराला नाही, शेतकरी शेतमजुराला नाही, पैसे आमच्या हक्काचे, पैसे आमच्या हक्काचे, घरगुती मतदान मिळालं पाहिजे. तिवसा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कुशल व अकुशल मजुरांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनाची देयके मिळालेली नाहीत. काम करूनही पैसे न मिळाल्याने अखेर कामगारांनी देयक नाही तर भीक तरी द्या म्हणत तिवसा पंचायत समितीवर आंदोलन छेडलंय. महाराष्ट्र दिन, कामगार दिनी आज तिवसा तालुक्यातील काँग्रेस आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांनी मिळून आम्ही एक भीक मागो आंदोलन केलं. याची प्रमुख मागणी आमची हीच आहे, मागील
1.5 वर्षापासून 400 लोकांचे 4,96,00,000 कुशल देयके प्रलंबित आहे. शेतकरी मेटाकुटीस आला आहे, कष्टकरी मेटाकुटीस आला आहे. येणाऱ्या महिन्याभरात नवीन पेरणीचा सीझन सुरू होणार आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे, 4,96,00,000 विहिरीचे, 1 ते 1.5 कोटी वृक्ष लागवडच्या मजुरांचे, 1 ते 1.5 कोटी घरकुलांच्या मजुरांचे, हे इतके सर्व प्रश्न 1.5 वर्षापासून पैसे प्रलंबित आहे. या प्रलंबित प्रश्नासाठी आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी, सरकारचा निषेध करण्यासाठी हे भीक मागं आंदोलन केलं. या भीक मागं आंदोलनातून जर या 8-10 दिवसात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर याहीपेक्षा भविष्यात तीव्र आंदोलन राहील. ही आमची आज इथं सूचना वजा इशारा आहे. या विभागाच्या आमदाराने मार्च बजेटच्या अधिवेशनामध्ये या प्रलंबित प्रश्नाकडे चकार शब्दही काढला नाही. त्या आमदाराचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. गोरगरिबांसाठी जर योजना राबवल्या असत्या तर 1.5 वर्षापासून कष्टकरी शेतमजुरांचे पैसे प्रलंबित ठेवले नसते. त्यांना मोजक्या लोकांना हा सत्तेचा लाभ पोहोचून द्यायचा आहे. त्यांचा कुठेही कष्टकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्याची त्यांची इच्छा नाही किंवा मानसिकता नाही. हे या 1.5 वर्षाच्या पैशाच्या प्रलंबित पैशाच्या मुद्द्यावरून आपल्याच लक्षात येते. पुढच्या 8-10 दिवसात जर यांनी याच्यावर काही तोडगा उचलला नाही तर याहीपेक्षा सर्वजण बसून आम्ही याहीपेक्षा काय तीव्र करता येईल तर आम्ही सगळा विचार करून आपणास कळवू. या आंदोलनात हातात वाट्या घेऊन भीक मागो आंदोलन करण्यात आलंय. तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेत. मागच्या वर्षी जानेवारीपासून आम्ही विहिरीचे बांधकाम केले आहे. इकडून तिकडून उधार पाधार करून दुकानदारापासून मटेरियल घेऊन बांधकाम केले आहे गावातल्या कास्तकारांनी आणि तालुक्यातली कास्तकारांना. अजून मागच्या वर्षी पेरणीसाठी ते पैसे कामी नाही पडले. आता याही वर्षी तो पैसा भेटून नाही राहिला. आता कास्तकारांना 12 महिने होऊनही जास्त दिवस झाले तरी आतापर्यंत त्यानं काय करायला पाहिजे. आता जीव द्यायला पाहिजे त्यानं. कुठून पैसा आणावून कुठून आपलं पेरणीचं हे ते करा. कसा तरी इकडून तिकडून करून उधार पाधार करून मटेरियल आणून विहिरी बांधल्या. अजून त्या विहिरीचे पैसे भेटत नाही आहे. एक तर सरकारनं आता आम्हाला आत्महत्या करायचं परमिशन द्यावं, नाही तर आमचे राहिलेले पैसे पुरेचे पुरे लवकरात लवकर द्यावे. कामगारांचा आक्रोश इतका तीव्र होता की त्यांनी सरळ राज्य सरकारवरच निशाणा साधला. कामगार म्हणतात, काम करूनही पोट भरायला पैसे नाहीत, मग आमचं आयुष्य तरी चालायचं कसं. 1 मे 2025 रोजी तिवसा तालुका युवक काँग्रेस पक्ष संघटनेने तिवसा पंचायत समितीसमोर मनरेगाच्या अकुशल आणि कुशल प्रलंबित निधीसाठी आंदोलन केलं. मनरेगा अंतर्गत तिवसा पंचायत समितीमध्ये जी कामं झालेली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत, त्याच्यामध्ये साधारणपणे 4 कोटी रुपये कुशल निधी, वैयक्तिक कुशल आणि साधारणपणे 74 लाख अकुशल निधी हा एवढा प्रलंबित आहे. सदर निधीची मागणी शासन स्तरावर वारंवार केली गेलेली आहे, वरिष्ठ स्तरावर कळवली गेलेली आहे आणि सदर निधी आपल्याला प्राप्त होण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावर मिळालेला आहे. याची पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली असल्यामुळे आंदोलन हे अतिशय शांतपणे पार पडलं. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तालुक्यामध्ये मजुरांच्या ज्या मागण्या आहेत, युवक काँग्रेसमार्फत त्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचल्या आणि मजुरांची मागणी, त्यांची भावना ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली वरिष्ठ स्तरावर नक्कीच याच्यामध्ये कळवू आणि या बाबतीत मागणीचा वारंवार पाठपुरावा करू आणि निधी प्राप्त झाल्यानंतर कोणताही विलंब न करता मजुरांच्या खात्यामध्ये तो त्वरित पोचता होईल याची आम्ही दक्षता घेऊन निधी वितरित करू. काम करणाऱ्यांना पैसा नाही आणि सरकार गप्प. दिवसातील कामगारांची असहायता आणि संताप हातातल्या वाटेतून दिसून येत आहेत. कामगार दिनाच्या दिवशी असा आक्रोश प्रशासनाला आता तरी जाग येईल का, हा प्रश्न. महाराष्ट्र दिनाच्या शुभ पर्वावर अमरावती जिल्ह्यातील अळणगाव पुनर्वसन येथे ग्रामपंचायतीच्या लोकार्पण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवी राणा यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात ध्वजारोहणापासून साहित्य वाटपापर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. पाहूया आमचे प्रतिनिधी धनराज खर्चान यांचा हा स्पेशल रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील मौजा कठोरा येथील अळणगाव पुनर्वसन गावात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण 1 मे रोजी संपन्न झाले.
बंडेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्र अळणगाव यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत ओल्या व सुका कचऱ्यांच्या कुंड्यांचे वाटप करण्यात आले. गावाच्या विकासासाठी आवश्यक अशा अनेक योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी गावकऱ्यांना दिलासा देत सांगितले की पुनर्वसित गावातील रखडलेली सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात येईल आणि पुनर्वसन क्षेत्र हे दर्जेदार बनवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले, सरपंच गौतम खंडारे, उपसरपंच शंकर तायडे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद, आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसरामध्ये या गावचे सरपंच गौतम खंडारे ज्यांनी आणि आमचे मंगेशभाऊ इंगोले यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थानं इथे अनेक या ठिकाणी वाटप होत आहे. त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि इथे खऱ्या अर्थानं आज सगळेच आपले गावकरी आहे, अनेक वेगवेगळ्या शाळेचे मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे. पुनर्वसनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिसर चांगला आहे. या पुनर्वसनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या सुविधा आहेत त्या आणखी चांगल्या कशा करतील ते आपण करणारच आहे. पण बेघर कुटुंब जे आहे त्या सगळ्या लोकांना प्लॉट मिळाले पाहिजे. याच्या संदर्भात लवकरच मी मंत्रालयामध्ये मिटिंग घेणार आहे. कलेक्टरकडे अनेक मिटिंगा घेतल्या. ज्या लोकांना प्लॉट मिळाले नाही, बेघर आहे, अतिक्रमणमध्ये आहे, त्या सगळ्या लोकांना समावेश करण्यासाठी, पात्र करण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर याच्यात कामं लागलेलं आहे. मला असं वाटते सगळ्यांना आपले प्लॉट मिळाले पाहिजे. पुनर्वसनमध्ये जेवढे गावातले बेघर वगैरे सगळे लोक त्यांनी प्लॉट मिळून ते राहायला गेले पाहिजे, त्यांचं हक्काचं घर झालं पाहिजे. यासाठी पूर्ण वरच्या लेवलवर मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन ते काम आपण करून आणणं, म्हणून त्याच्यामुळं काही चिंता करायची नाही. आणि राहिली गोष्ट याची की आज पुनर्वसनचे अर्धवट कामं जे पडले ते सुद्धा पूर्ण करायचे. आज तुम्हाला माहीत आहे की सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून गौतम खंडारेंनी आणि मंगेशभाऊ इंगोलेंनी जवळपास हजारोला फॉलोअप करून आपण सानुग्रह अनुदान 832 कोटी रुपये पूर्ण विदर्भाला मिळून दिले. अशा प्रकारच्या विकासात्मक उपक्रमामुळे गाव पातळीवर नवचैतन्य निर्माण होते. ग्रामपंचायत ही गावाचा कणा असते आणि तिचे बळकट होणे म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास. अळणगाव पुनर्वसनातील या लोकार्पण सोहळ्याने ग्रामीण भागात सकारात्मक ऊर्जा संचारली आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा, एकतेचा मंत्र आणि संस्कृतीचा रंग एकवटणारा अकोल्याच्या शास्त्री स्टेडियमवर महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले आणि याच मंचावर महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाचे दर्शन घडविणारी पोलीस परेडही थाटात सादर करण्यात आली. जनतेच्या मनात देशभक्तीचा ठसा उमटविणारा हा क्षण. एक परेड कमांडर, एक सेकंड कमांड. विश्राम.
प्लाटून क्रमांक 3 पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला, प्लाटून क्रमांक 4 पोलीस प्रशिक्षण केंद्र. लाईट येते इकडे. धन्यवाद सर. परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक गोविंद साबळे, प्लाटून क्रमांक 1 आणि नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक दादा हरी बनवे, अकोला पोलीस दल पुरुष. ते राष्ट्रध्वज आणि प्लाटून क्रमांक 3 पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला आणि नेतृत्व करत आहेत चंद्रकांत अवस्थीकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक. हे पथसंचलनाचा त्यानंतर प्लाटून क्रमांक 4 राखीव पोलीस उपनिरीक्षक गजानन सिंह यांच्या नेतृत्वात पलटण नायक अशोक इंगळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रध्वज आणि सन्माननीय अतिथी यांना मान दिले जात आहे. बँडच्या तालावर हे आनंद गायकवाड आणि चालक आहेत लेडीज पोलीस कॉन्स्टेबल सन्माननीय अतिथींना मानवंदना द्या. शुभ दिवस, महाराष्ट्र दिन आणि या दिवशी आजचा हा सुंदर असा सोहळा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा आपले कर्तव्य पार पडत असतात. त्यानंतर पोलीस हवालदार कुंदन कुमार भाऊराव इंगळे पोलीस मुख्यालय यांना. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस कुमारी पल्लवी जगदीश मांडवे आपल्या समाजाच्या काळात सुद्धा इथे या संस्थेला इथे सन्मानित करण्यात येत आहे. मिळाले आहे. मी पालकमंत्री महोदय आणि उपस्थित पालकमंत्री महोदयांना 10 लाख रुपये. त्यानंतर मी सर्वांचं आश्वासन करा. नेतृत्वाखालील राज्य शासनाने नवनव्या लोकहितकारी धोरण व निर्णयांनी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती दिली आहे. सामान्य नागरिकांच्या योजनेत 1,02,167 पात्र शेतकऱ्यांना 643 कोटी 36 लक्ष रुपये इतका लाभ देण्यात आला. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेत 20,512 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अंतर्गत 4 एप्रिल पर्यंत 2,40,807 शेतकऱ्यांना 111 कोटी 3 लक्ष वितरित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून अकोला कागदी लिंबू या फळ पिकाला ओळख मिळाली असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होईल. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 167 योजनेमध्ये 702 हेक्टरवर क्षेत्रावर फळबागा विकसित करण्यात आल्या आहेत. मनरेगामध्ये 1,115 हेक्टर क्षेत्रावर 86 मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्यात आली. त्यातून 72,485 कुटुंबांना रोजगार मिळाला. 1,250 हेक्टरवर फळबागा लागवड, 2,798 सिंचन विहिरी, मातोश्री ग्राम समृद्धी योजनेत 162 पांधन रस्ते, 4,37,626 महिलांना लाभ देण्यात आला. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत सुमारे 4,000 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या 45,664 शिधापत्रिकांना साड्यांचे वितरण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी 54,978 शिधापत्रिकांना. शिवभोजन योजनेत 54 केंद्राद्वारे रोज 5,800 व्यक्तींना शिवभोजन थाळीचे वितरण होते.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत काय रुग्णालयांचे बळकटीकरण करून प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात जिल्ह्यात 269 गावे जिल्ह्यात पायाभूत सुविधांची उभारणी गतीने होत आहे. गत 2.5 वर्षात रस्त्यांची 895 कोटींची 35 लक्ष रुपये निधीतून सिंथेटिक बास्केटबॉल मैदानाचे काम प्रगतीपथावर आहे. बॉक्सिंग या खेळाचे राज्यस्तरीय प्रगतीवर पथावर आहेत. मुख्यमंत्री बळीराजा 20 सौर योजनेत 55,000हून अधिक प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2,000 व्यक्तींना होण्यासाठी कर्तव्याप्रती बांधील होण्याचा संकल्प आपण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ध्वज फडकतो, अभिमान जागतो. अकोल्यात आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेने अनुभवले एकतेचे, संस्कृतीचे आणि शौर्याचे पर्व. सांस्कृतिक कार्यक्रमामधून साकार झालं मराठी अस्मितेचं रूप आणि महाराष्ट्राच्या या 66व्या वर्धापन दिनी राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतली गेली नवी शपथ. वक्फ बोर्डच्या संशोधन विधेयकाविरोधात अकोल्यात मुस्लिम बांधवांसह सर्व बहुजन समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबवला. केंद्र सरकारकडून आणण्यात आलेल्या या विधेयकाला विरोध करत आज रात्री 9 ते 9:15 कालावधीत घरातील, दुकानातील, कारखान्यातील आणि कार्यालयातील दिवे बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. या पार्श्वभूमीवर काय आहे हे विधेयक आणि नेमका कशासाठी होत आहे विरोध, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. केंद्र सरकारकडून प्रस्तावित वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाविरोधात अकोलामधील मुस्लिम आणि बहुजन समाजाने शांततामय पद्धतीने आपला विरोध दर्शविलाय. रात्री 9 ते 9:15 या 15 मिनिटांच्या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांचे, दुकानांचे, कार्यालयांचे आणि कारखान्यांचे दिवे बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदविलाय. हे आंदोलन पूर्णतः ऐच्छिक आणि शांततेत पार पडलेत आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याची नोंद आलेली नाही. आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे वक्फ बोर्डावरील शासकीय हस्तक्षेप थांबविण्याची आणि वक्फ मालमत्तेच्या स्वायत्ततेला संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचविणे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. हा निषेध केवळ वक्फ मालमत्तेचा मुद्दा नसून धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे मत अनेकांनी मांडलेत. ब्युरो रिपोर्ट, अकोला. मौला रसूल करीम. आज 30 अप्रैल बरोज बुध सुन्नी जमीयतुल उलमा की जानिब से और रजा एकेडमी मुंबई की जानिब से जो ऐलान किया गया था कि हम लाइट बंद आंदोलन करेंगे, अल्हम्दुलिल्लाह हमारे इलाके हमजा प्लाट वाशिम बाईपास पर ये जो आंदोलन, लाइट बिल बंद आंदोलन है, ये पूरी तरीके से कामयाब रहा. वक्फ तरमीमी बिल 2025 जो नापाक बिल है, ये हमें किसी भी तरीके से मंजूर नहीं. आज हमने लाइट बिल आंदोलन करके ये बता दिया कि हमें ये बिल मंजूर नहीं. इंशाअल्लाह हमारा ये पुरअमन आंदोलन पूरी तरीके से कामयाब हुआ और हमें यकीन है कि अल्लाह तबारक व तआला हम सबको इसमें जरूर कामयाबी अता फरमाएगा. अकोल्यात पार पडलेल्या या शांततेच्या आंदोलनाने लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आदर्श घालून दिला आहे. वक्फ बोर्डच्या संशोधन विधेयकावर केंद्र सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने सरकारकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. राज्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेदरम्यान उपस्थित होते. यात्रेदरम्यान त्यांनी पर्यावरण संरक्षणासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. राज्याचे उद्योग, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या निमित्ताने उपस्थित होते. यावेळी त्यांनी श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली. तसेच किल्ल्यांची माती आणि पवित्र नद्यांची माती जलकलशात विसर्जित करून श्रद्धेचा आणि एकात्मतेचा संदेश दिला. या कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केलंय की उद्योगांमधून प्रदूषित पाणी थेट बाहेर सोडण्याच्या प्रकल्पांवर आता अंकुश आणला जाणार आहे. त्याकरिता कडक नियम लवकरच अंमलात आणण्यात येणार असून पर्यावरण संरक्षणासाठी हे निर्णय अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्योगीकरण फार आवश्यक आहे. त्याचा वेस्ट आपण तो पाण्यात सोडतो, त्याला कुठेतरी कंट्रोल, त्याचा नियम आहेत पण फार कडक असे नियम नव्हते, पण आता त्याला कडक करणार आहे. या वर्षी माझ्याकडे उद्योग खातं असल्यामुळे उद्योगाची पॉलिसी पण येणार आहे 5 वर्षासाठी. त्याच्यात कडक कायदा करण्यात येईल आणि नदीवर
विशेषतः महायुती सरकारचं विशेषतः लक्ष आहे आणि ते राहणार आहे. कलश यात्रेमध्ये सांस्कृतिक परंपरेचा जागर होत असतानाच पर्यावरण संरक्षणासाठी मंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहेत. उद्योग विकासाबरोबरच निसर्ग संवर्धनाला हे सन्मान महत्व देणं ही काळाची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकतेचा नाद आणि यवतमाळच्या समता मैदानात 1 मेच्या सकाळी राष्ट्रभक्तीचा अद्वितीय आविष्कार. राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. लोकप्रतिनिधी, अधिकारी, माजी सैनिक आणि जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र दिन मोठ्या अभिमानात साजरा. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यवतमाळच्या समता मैदानात ज्या पद्धतीने जनतेने प्रशासकांना आणि लढवय्यांना एकत्र येऊन राज्यभक्तीचा जागर केला तो खराच प्रेरणादायी होता. पालकमंत्री संजय राठोड यांचं मार्गदर्शन आणि उपस्थिती जनतेना उत्साह हा महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा भक्कम पुरावा ठरतोय. नागपूर शहरात अजनी चौकात 1 मेच्या सकाळी मोठा अपघात घडला. भरधाव वेगाने असलेल्या एक 4 चाकी थेट चौकातील सिग्नल डिवायडर वर चढली. सकाळच्या वर्दळीच्या वेळी हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये क्षणभर भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहन चालन मोठं नुकसान झालं आहे. नागपूर शहरातील अतिवाहतुकीच्या अजनी चौकात सकाळी एक चकित करणारा अपघात घडला. MH31 FU 8157 या क्रमांकाची 4 चाकी गाडी भरधाव वेगाने येत होती. अचानक नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी थेट सिग्नलच्या लोखंडी डिवायडरला जाऊन आदळली. घटना अजनी रेल्वे उड्डाणपुलाखाली अमर जवान स्तंभाजवळ सकाळी घडली. गाडी इतक्या वेगात होती की ती चौकाच्या कठड्यावर चढली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झालेत. सकाळच्या वेळेस नागरिकांची वर्दळ असल्याने घटनास्थळी गर्दी झाली. नागपूर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने दुर्घटनाग्रस्त वाहन हटवण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघात नेमका कशामुळे झाला? चालक मद्यधुंद होता का की ब्रेक फेल झालेत? या संदर्भात अजनी पोलीस तपास करीत आहेत. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अशा भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक बनलं आहे, अन्यथा हे अपघात गंभीर जीवितहानी घडवू शकतात. सुदैवाने अजनी चौकातील या अपघातात जीवितहानी झाली नाही, पण प्रश्न असा आहे की भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केव्हा होणार? सार्वजनिक ठिकाणी होणारे अपघात ही केवळ वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची परिणिती नाही, तर अनेक निरपराध नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी घटना आहेत. आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम नागपूर शहरातील ड्रग्स माफियांना अजून एक जबर झटका. तहसील डीबी पोलिसांनी एका इसमाजवळून 72,000 रुपयाची MD ड्रग्स पकडत गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. आरोपी शकील अहमद पोलिसांच्या तावडीत आहेत. नागपूर शहरातील तहसील पोलिसांची डीबी पथकाने पुन्हा एकदा मोठी यशस्वी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डीबी पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख आणि त्यांच्या पथकाने किणकी भानखेडा परिसरात ट्रॅप लावून एक इसमाला ताब्यात घेतलाय. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल 7.26 ग्रॅम वजनाचा MD ड्रग्ज जप्त करण्यात आलाय, ज्याची किंमत अंदाजे 72,600 रुपये इतकी आहे. आरोपीचे नाव आहे शकील अहमद अब्दुल कलीम. त्याच्याकडून केवळ अंमली पदार्थच नाही तर विना क्रमांकाची दुचाकी व मोबाईल फोनसह एकूण 1,52,600 रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईनंतर फिर्यादी मुझहिर शेख यांच्या तक्रारीवरनं गांधीबाग पोलीस स्टेशन हद्दीतील तहसील पोलिसांनी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. अशा घटनांमुळे नागपूर शहरात ड्रग्ज विक्रेत्यांचे वाढते प्रमाण आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेची भीषण छाया पुन्हा एकदा समोर येत आहे. पोलिसांनी अशा टोळ्यांना आवर घालावा अशी मागणी आता नागरिकांमधनं होत आहे. तहसील पुलिस स्टेशन के DB पार्टी के हवलदार नजीर शेख, इनको एक इन्फॉर्मेशन मिली थी कि टिमकी भानखेड़ा में एक किस्म MD बेचने आ रहा है. इस इन्फॉर्मेशन के आधार पर तहसील पुलिस स्टेशन के DB पार्टी के PSI रसूल शेख और DB पथक ने ट्रैप लगा के गुप्ता आटा चक्की रोड टिमकी भानखेड़ा यहाँ पे आरोपी इसम शकील अहमद अब्दुल खलीद इसको हिरासत में लिया और उसकी अंग झड़ती ली. तब उसके अंग झड़ती में 7.26 ग्राम MD जिसकी कीमत 72,600 रुपये है और एक ओप्पो कंपनी का मोबाइल और एक काले रंग की बिना नंबर प्लेट वाली बर्गमैन गाड़ी, ऐसा 1,52,600 का मुद्देमाल जब्त किया है. फिर्यादी नजीर शेख इनकी कंप्लेंट के तहत तहसील पुलिस स्टेशन में NDPS एक्ट के अंतर्गत गुना रजिस्टर हुआ है. आरोपी को अटक किया गया है. आज उसको कोर्ट में प्रोड्यूस करके उसका PCR सैंक्शन करवा के आगे की इन्वेस्टिगेशन की जाएगी. इसमें 1,52,600 रुपये कीमत का मुद्देमाल जब्त किया गया. नागपूर सारख्या शहरात ड्रग्जचा पसार ही गंभीर बाब आहे. तहसील DB पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सखोल तपास कौशल्य ही काळाची गरज आहे. तरुण पिढीला नशेच्या गरगरेतून वाचवण्यासाठी अजूनही अनेक अशा शकील अहमद सारख्या विक्रेत्यांचा पर्दाफाश होणं आवश्यक आहे. केवळ दारूचा ग्लास फुटला आणि एका तरुणाचा जीव गेला. नागपूर शहर हादरवणारी घटना. देशी दारूच्या दुकानात कामगारांनी एका निष्पाप तरुणाचा हातात लाकडी बास घेऊन जीव घेतला. ही केवळ हत्या नाही, ही माणुसकीला काळिमा फासणारी कृत्यता आहे. नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 एप्रिलला एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सोनबानगर येथे राहणारा 27 वर्षीय सूरज सुभाष भलावी हा खडगाव मार्गावरील सायरे देशी दारू दुकानात दारू पिण्यास गेला होता. दारू पित असताना त्याच्या हातून चुकून एक ग्लास जमिनीवर पडून फुटला. परंतु त्यानंतर जे घडलं ते माणुसकीच्या कल्पनेलाही हादरवणारं होतं. त्या तत्काळ क्षणात दुकानातील कामगारांचा संताप अनावर झाला. विशाल दिवेकर, रोहित वरखडे, संदीप चव्हाण, सुनील गोटे, प्रभाकर चिंतामणी आणि इतरांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. हाताने, लाथांनी आणि लाकडी बासाने डोक्यावर प्रहार करत त्यांनी सूरजला अक्षरशः मृत्यूपंथाला लावलं. एवढ्यावरच थांबले नाहीत तर गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच्या सांडपाण्याच्या नालीजवळ फेकून दिलं. मृतकाचा भाऊ सौरभ भलावी आणि पोलिसांनी त्याला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु 30 एप्रिल रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ शौर्याची परिसीमा नाही तर नागपूर शहरात वाढणाऱ्या हिंसाचाराचं एक भयावह उदाहरण बनली आहे. या प्रकरणात वाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम 103, 189, 191, 190 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. एक ग्लास फुटला म्हणून एक तरुण कायमचा संपविला गेला. ही माणसातली दहशत, ही दारूतली विकृती. एका ग्लासमुळे एका कुटुंबात चिरस्थायी अंधार पसरला आहे. सूरजच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाण्याचं नव्हे तर न्यायाची आस आहेत. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा अशा घटनांचा स्फोट होतो आणि समाजाची माणुसकी हरवते. नागपूर शहरासाठी हा जागृतीचा क्षण आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार.